दिसत आहे स्क्रीन? हो सर. हो सर. ओके. ट्राय केलं घरी? हो सर. प्रत्येकाने केलं ट्राय? लोकेटर्स समजत आहे? हो सर. हो सर. हो सर. ओके. बेसिक ओव्हरव्ह्यू जे आहे लोकेटर्सचा ते एक्झॅक्ट तुम्हाला समजला. वेब एलिमेंट कसा फाइंड आउट करायचा पर्टिक्युलर. ठीक आहे. आता काय करू आपण, टाइप्स बघू लोकेटरचे. ओके. टाइप्स मध्ये सगळ्यात पहिलं काय असणार, बाय युजिंग टॅग नेम. ओके. टॅग नेमच्या मदतीने आपण एलिमेंट डायरेक्टली फाइंड आउट करणार. ओके. तर आपण जर इथे कुठल्या पण वेबसाईटवर बघितलं, ठीक आहे, ओके, वेगवेगळे टॅग नेम आहे. div लिंक आहेत या स्क्रिप्ट इनपुट तर सेम टॅग नेम वाले किती दिसत आहे तुम्हाला, इनपुट इनपुट. ठीक आहे. त्यानंतर div वाले किती दिसत आहे बघा, दिसत आहे का खूप सारे. हो सर. तर इथे याचा ड्रॉबॅक काय होणार, जे आपण देणार, जे इनपुट आपण इनपुट दिलं तर तो काय करणार, सगळ्यात पहिले इनपुट सिलेक्ट करून टाकणार डायरेक्ट. म्हणजे सगळ्यात पहिले त्याला जे टॅग नेम सापडलं आहे, म्हणजे आता हे पर्टिक्युलर ट्री आहे, HTML ट्री. ओके. हे इनपुट आहे, हे इनपुट आहे. ठीक आहे. टॅग नेम दिला इनपुट, तर दुसरं काय दिलं आहे का, नाही. तर ते काय करणार, वर्ण HTML बॉडी बघणार, इनपुटला सिलेक्ट करून इथे टेक्स्ट प्रिंट करून देणार. मग हे सिलेक्ट केल्यानंतर दुसरं इनपुट चेक करणार आणि त्याच्यावर सिलेक्ट करून देणार. ठीक आहे. तर आपण काय बघू, एक आपणच बनवलेली वेबसाईट बनवलेली आहे ना.
भेटत आहे. बघा टॅग नेम सेम आहे तर त्यांनी पहिलाच टॅग नेमला सिलेक्ट केलं. ठीक आहे. तर टॅग नेम डिफरंट पाहिजे आपल्याला, याच्यासाठी पर्टिक्युलर याला आपल्याला टॅग नेम दुसरं द्यावं लागेल. इनपुट आहे तर इनपुटच्या जागी कुठलं तरी वेगळं टॅग नेम द्यावं लागेल. त्याला काय करेल तो दुसऱ्या याला नेव्हिगेट करू शकेल. समजलं याचा ड्रॉबॅक एक्झॅक्टली? हॅलो, Yes, sir. हे लोकेटर आपण काऊन नाही यूज करत समजलं? डेरिव्हेटिव्ह डिसएडव्हान्टेजेसच आहे डायरेक्ट. In a web page, if multiple elements are present with the same tag name, and we use tag name locator to identify an element, then Selenium will perform action on first element present in web page. म्हणजे काय, सेलेनियम काय करणार, हे जे पहिले इनपुट आहे ओके, यावर ऍक्शन परफॉर्म करून देणार, दुसऱ्या इनपुटला जाणारच नाही. कारण तो काय करणार, डायरेक्ट टॅग नेम चेक करणार, इनपुट कुठे आहे, त्याला इनपुट दिसलं, इनपुट मध्ये तो व्हॅल्यू प्रिंट करून देईल. क्या रहेगा टैग नेम, एक टाइप है लोकेटर का. ओके, टैग नेम क्या रहता है, जो भी क्या बोलते हैं हम, एंगुलर ब्रैकेट के एकदम सामने का जो एलिमेंट रहता है, वेब एलिमेंट, उसे हम टैग नेम बोलते हैं. और अगर टैग नेम डुप्लीकेट रहेगा तो आप उसे यूज नहीं कर पाएंगे. ओके, इन अ वेब पेज इफ मल्टीपल एलिमेंट्स आर प्रेजेंट विथ द सेम टैग नेम. ओके, अगर सेम टैग नेम के हिसाब से मल्टीपल वेब एलिमेंट्स प्रेजेंट है, ठीक है, एंड वी यूज टैग नेम लोकेटर टाइप टू identify an element, then Selenium will perform action on first element present in web page. ओके, देखो हो रही है ना एक्शन यहाँ पे परफॉर्म, आप ही देख सकते हो. मैंने क्या किया, हमारा ओके साइन अप पेज में एलिमेंट लोकेट किए. ठीक है, तो यहाँ पे अगर बॉडी में देखोगे आप, इनपुट इनपुट सेम है, राइट, ये भी इनपुट है, ये भी इनपुट है, तो आपका लोकेटर टाइप कौन सा है, टैग नेम है. तो करके क्या किया मैंने, दोनों को टैग नेम में इनपुट इनपुट दे दिया और सेंड की abc xyz. तो उन्होंने सेलेनियम ने क्या आइडेंटिफाई किया, जो भी पहला टैग नेम रहेगा उसे वो वैल्यू सेंड करेगा. और अगर आप डायरेक्टली इस ब्राउजर में चेक करोगे इनपुट, ओके, तो वो तो आपको कुछ भी करके नहीं देगा.
राइट, क्योंकि इनपुट टाइप का टैग नेम बहुत ज्यादा है, शायद से पहला जो इनपुट उसे मिल रहा है, ओके, वो कुछ अलग होगा, और उसे सेंड की जो मेथड है वो हम भेज नहीं सकते उस पर्टिकुलर इनपुट टैग नेम के लिए, उसके वजह से ये क्या दिखा रहा है, एक्सेप्शन थ्रो कर रहा है। ओके, एलिमेंट नॉट इंटरएक्टेबल एक्सेप्शन, मतलब वो जो एलिमेंट उसे मिला है पहला इनपुट, तो वो इंटररिएक्ट नहीं कर सकता सेलेनियम के साथ। ओके, टैग नेम का डिसएडवांटेज समझ में आया? Yes, sir. Yes, sir. सेकंड टाइप है आईडी। आईडी रह सकती है यूनिक, ओके, आईडी हम बोल सकते हैं आईडी कैन बी यूनिक, बट कैसे क्या रहता है, मतलब बहुत बार डायनामिक एलिमेंट रहते हैं तो उनकी आईडी भी इवन चेंज होते रहती है। ओके, बहुत बार डायनामिक एलिमेंट रहते हैं तो उनकी आईडी भी चेंज होती रहती है, तो उसके लिए हम आईडी भी नहीं यूज करेंगे, लेकिन हम देखेंगे आईडी कैसे है। और अगर आप फास्टेस्ट लोकेटर की बात कर रहे हो, मतलब आपको अगर किसी ने क्वेश्चन किया विच इज द फास्टेस्ट लोकेटर, ओके, तो वो क्या रहेगा, आईडी रहेगा। लेकिन सेम ड्रॉबैक रहेगा उसका भी कि कुछ चेंज होते रहेगा तो आपको प्रॉब्लम आएगा। ओके, आइडेंटिफाई कर रहा है। Yes, sir.
ओके, समझ में आया आईडी कैसे यूज करेंगे हम? इस पे क्लिक भी करेंगे अभी लॉगिन पे। ठीक है, इसका ड्रॉबैक भी बताता हुआ अभी मैं थोड़ी देर में। ओके, देखिए यहाँ पे आईडी नाम का है क्या कोई? बटन बटन वैल्यू में देखिए आईडी नाम का है। का अवेलेबल भी नहीं रहता है। लेकिन ऐसे लग रहा है ये शायद शायद से ये आईडी जो है ये डायनामिक देखने से तो लग रहा है। ओके, क्लिक नहीं हुआ। ठीक है, देखिए अभी नो सच एलिमेंट एक्सेप्शन मतलब क्या है? ये आईडी क्या है? डायनामिक है। ओके, इस ब्राउजर से हमने क्या निकाला? UODX2। अभी इस ब्राउजर में देखिए, मतलब वो कंटिन्यूअसली चेंज होती रहेंगी डायनामिक बोले तो। ओके, लॉगिन पे क्लिक करने के बाद आईडी देखो। आईडी 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 हो गई चेंज? चेंज है। यस सर, चेंज है। चेंज है, देखिए UODQ/। हो गई चेंज। यस सर। तो ये क्या है? डायनामिक एलिमेंट है, उसके वजह से हम आईडी भी यूज नहीं करेंगे। ओके, लेकिन अगर आपको इंटरव्यू में क्वेश्चन आता है विच इज द फास्टेस्ट लोकेटर, तो आंसर आपका क्या रहेगा? आईडी। आईडी सबसे ज्यादा फास्ट लोकेटर है। अगर सीरियल बनाना है आपको तो लाइक ऐसा होगा आईडी, उसके बाद रहेगा CSS सिलेक्टर। ओके, उसके बाद रहेगा, ठीक है दो, ठीक है, उसके बाद एक्सपाथ भी बोल सकते हो आप। ओके, टैग नेम ये तो बहुत फास्टर है, लेकिन बहुत ज्यादा उसमें क्या बोल सकते हैं हम इसे, इसमें ड्रॉबैक है। लेकिन आईडी हम यूज कर सकते हैं, कहीं कहीं युनिक रहती है कहीं कहीं आयडी. ओके, कुठे कुठे आयडी युनिक असणार आणि जिथे युनिक नाही, समजा जिथे तुम्हाला डायनामिक भेटली तर तिथे तुम्हाला आयडी यूज करता येणार नाही. ओके, समजलं? हो सर. This locator type is used if any element HTML contains ID attribute. ओके, आयडी attributes आहेत तर आपण यूज करू शकतो. इव्हन असं पण आहे की जर आयडी attribute नसेल तिथं तरी आपण त्याला यूज नाही करू शकत. बरोबर, आयडी नाही तर आयडी कसं यूज करणार आपण? बऱ्याच ठिकाणी असते, पण गरजेचं नाही आहे प्रत्येक एलिमेंटला आयडी देणंच. When we can't use id as a locator type, when id attribute is not present, सगळ्यात पहिला पॉइंट की जिथे id attribute प्रेझेंट नाही आहे तिथे आपण यूज नाही करू शकत. when id attribute is duplicate, ओके, असे असू शकते की जी आपण आयडी दिली आहे इथे, ओके, पास ही डुप्लिकेट असू शकते कुठे, तर काय करणार तो पहिला जे पास त्याला भेटला आहे तो त्यामध्ये सेंड कीज ही मेथड थ्रो करून देईल तो. ठीक आहे, आणि आपल्याला जर दुसरा पास पाहायचा असेल तर तिथे आपल्याला प्रॉब्लेम होऊन जाईल. ठीक आहे,
आणि थर्ड पॉइंट तुमचा डायनामिक एलिमेंट, तेव्हाही तुम्हाला आयडी यूज करता येत नाही. ओके, समजलं? याच्यात तिसरा पॉइंट नाही आहे, तर तुम्ही स्वतःच्या नोट्स मध्ये ऍड करून टाका. लोकेटर फॉर कॉन्टॅक्ट by string by id abc. In this case, Selenium will perform action on password. ओके, सोडून द्या, मला नाही समजत आहे काय. ओके, तुम्हाला ड्रॉबॅक समजल्या? हॅलो, हो सर. हो सर. काय असणार इथे? जर आयडी सेम असणार दोन्ही, हे 1 2 3 4 1 2 3 4, तर तो काय करणार, आयडी वाला जसं इनपुट आपण होतं, इनपुट पहिले घेणार, तसंच आयडी 1 2 3 4 वाला घेईल तो. हा पहिला ड्रॉबॅक आहे. जर सेम असेल तर ठीक आहे. दुसरा नंबर जर डायनामिक असेल, डायनामिक म्हणजे काय, कंटिन्युअसली बदलत राहते. काय, ऍट्रिब्यूटची व्हॅल्यू कंटिन्युअसली बदलत राहते. ठीक आहे, तर त्या केसला पण तुम्ही आयडी यूज नाही करू शकत. ठीक आहे. तर तिसरी केस कुठली आहे, जर तुमचा आयडी एलिमेंट प्रेझेंटच नाही आहे इथे त्या पर्टिक्युलर ट्री मध्ये. ठीक आहे, या पर्टिक्युलर सिंटॅक्स मध्ये आयडी नाहीच आहे, तेव्हा पण तुम्ही आयडी यूज करू शकत नाही. ओके, समजलं? हो सर. ओके, बघा इथे डुप्लिकेट दिलेला आहे आयडी 1 2 3 4 1 2 3 4. ओके, आणि इथे बघा आयडी अब्सेंट आहे. ओके, याचे एक्झाम्पल नेक्स्ट क्लास नेम मध्ये दिलेलं आहे तुम्हाला.
बहुतेक डायनामिक सारखंच दिसत आहे. ओके, डायनामिक आहे हे पण. ठीक आहे, चेंज होत आहे. बापरे. ओके, आता या केस मध्ये काय झालं असेल सांगा बरं. आपला एक्सपाथ तर चुकत नाहीये, बट झालं काय असेल, काय आयडिया तुम्हाला? हे जे सेम क्लास नेम आहे ना, हे वरी कुठे, हे बघा, सेम क्लास नेम आहे. असं सेम क्लास नेम वरी HTML ट्री मध्ये कुठेतरी असणार, आणि तिथे आपण ऑब्विसली त्या कुठे पण आपण काय सेंड कीज वापरू नाही शकत, म्हणून अशा प्रकारचं आपल्याला एक्सेप्शन येत आहे. तर आपण एक काम करू, आपण त्याला देऊ. बघा, युजर नेमचं क्लास नेम ABC आहे. ओके, पासवर्डचं काय आहे? BAC आहे. ओके, केलं इंटर व्हॅल्यू? Yes, sir. सेम क्लास नेम मध्ये पण बरेच इश्यू आहेत, सेम लाईक. ओके, when we can use the class name as a locator if id is duplicate, if id attribute is not present, त्या टाइमला आपण काय करू शकतो? क्लास नेम यूज करू शकतो. जर id तिथं अवेलेबल नाही आहे, id डुप्लिकेट आहे, ठीक आहे, त्या टाइमला आपण क्लास नेम यूज करू शकतो. when we can't use class name is not present, class name is duplicate, कधी कधी नाही यूज करू शकत. जर क्लास नेम प्रेझेंट नाही आहे पर्टिक्युलर वेब पेज मध्ये, ओके, पर्टिक्युलर एलिमेंट मध्ये, आणि क्लास नेम डुप्लिकेट आहे, त्या कंडिशनला आपण क्लास नेम यूज नाही करू शकत. समजलं? हो सर. बघा, आयडी आणि क्लास आर डुप्लिकेट, आयडी अँड क्लास नेम इज नॉट प्रेझेंट, त्या टाइमला आपण नेम यूज करणार, असं यांनी इथे यूज दाखवलं आहे.
बघा इथे नेम वाला ऍट्रिब्यूट आहे का? आहे. ABC1 1 ABC, राईट. ABC1 1 ABC. ओके, होता है. हो सर. Yes, sir. काय असणार याच्यात आहे मग? सेम इश्यू असणार. कधी यूज नाही करू शकत तुम्ही जर नेम प्रेझेंट नाही आहे पर्टिक्युलर ट्री मध्ये आणि नेम जर डुप्लिकेट आहे. सेम ड्रॉबॅक असणार याचे पण. घेऊन घ्यायचे का दोनच लोकेटर टाईप राहिले? चालेल सर. हो सर, घेऊन टाकू. 5च मिनिट आहे आपल्याजवळ. फास्ट मध्ये घेऊन टाकू. काय तुम्हाला प्रॅक्टिस करायची आहे याच्यावर. लिंक टेस्ट असणार तुमचं, ठीक आहे. त्याच्यानंतर इफ टॅग नेम इज डुप्लिकेट, आयडी इज आयडी, क्लास नेम, नेम attributes are not present. ओके, त्या टाइमला आपण काय करणार? in HTML code of an element, then we should use link test or partial link test. Link test used to identify an element by taking entire text as an input. Text काय असते? ग्रेटर दॅन आणि स्मॉलर दॅन अँग्युलर ब्रॅकेट मध्ये जे पण आहे त्याला आपण काय म्हणू शकतो? Text. टेक्स्ट, बरोबर. त्याच्यानंतर काय? पार्शियल लिंक टेस्ट यूज टू आयडेंटिफाय अन एलिमेंट बाय टेकिंग फ्यू कॅरेक्टर्स ऑफ टेक्स्ट ॲज अन इनपुट. बघू बरं इथे काय टेक्स्ट मिळते का आपल्याला. ओके, काहीच टेक्स्ट नाही. ते पण नाही. दिसत आहे का टेक्स्ट? नाही सर, टेक्स्ट बॉक्स मध्ये नाही आहे. फॉरगॉटन पासवर्ड. ओके, लॉग इन. या बटनला टेक्स्ट आहे बघा, येस. आहे लॉग इन. आपण या बटन वरती क्लिक करू.
हे काय आहे बटन, याच्यावर आपण क्लिक करू शकतो. बघू का असेल. ओके. आलाय आहे ना. ऑपरेशन परफॉर्म झालं आहे. ठीक आहे. नंतर आहे तुमची पार्शियल लिंक टेस्ट, लिंक 1. ओके. किंवा आपण याच्या थ्रूही दाखवू शकतो आपण जे बनवले आहे. इथे फेसबुकची लिंक आहे ना. बघा हे फेसबुक आहे. समजलं नसेल, एकदम समजलं नाही तर फक्त त्याला एलिमेंट नाही भेटत आहे तो. आहे. ओके. पोहोचला आहे ना. Yes, sir. बघा तिथे स्पेस एक्स्ट्रा आला होता आपल्याचा. होतोय बघ. हो सर. पार्शियल लिंक टेस्ट मध्ये काय होणार, फक्त हे जे फेसबुक आहे त्याला पूर्ण टाकलं नाही तरी चालून जाईल. ठीक आहे, जाऊ द्या, हे आपण उद्याच बघू. ओव्हर टाइम करूया.
त्याला ते लिंक टेक्स्ट यूज केला तुम्ही बाय डॉट लिंक टेक्स्ट. हा 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 टाइम जास्त झाला ना तो. ओके, होत आहे फेसबुकवर नेविगेट. येस सर. एफ जरी राहू दिला फक्त तरी सफिशियंट. कारण इथे काय या वेब पेज मध्ये दुसरं काही नाहीच ना. बट जर आपण रिअल टाइमच्या वेब पेज मध्ये बघितलं तर खूप जास्त कॉपी असतात, म्हणजे डुप्लिकेट्स असतात. तर त्यामुळे तिथे यूज नाही करू शकत आपण. आलाय, ठीक आहे. ओके, तर एवढ्या गोष्टी सगळ्या प्रॅक्टिस करा खूप जास्त, ठीक आहे. मी वन टाइम सांगितलं, तुम्ही बऱ्याच वेळा प्रॅक्टिस करा आणि नाही समजलं ऍट द एंड तर मग उद्या आपण पुन्हा बघू, ठीक आहे. कोणत्याही लोकेटर मध्ये प्रॉब्लेम असेल, टॅग नेम, आय डी, क्लास नेम, लिंक टेस्ट 2, पार्शियल लिंक टेस्ट, जे पण आहे, तुम्हाला जर प्रॉब्लेम असेल तर उद्या आपण पुन्हा बघू. बट प्लीज ट्राय करा ऍटलीस्ट आज, म्हणजे प्रॉब्लेम आहे की नाही समजेल. ठीक आहे, ठीक आहे ना. हो सर. ओके सर.